त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी 7 वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ। ज्या ज्या गोष्टीचे या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडून संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या सकारात्मक निर्णय। तुमची नाराजी दूर झाली का? राम सातपुतेंना तिकीट दिली त्यामुळे नाराज होते तुम्ही, नाराजी दूर झाली का? नाही, आता ते तिकिटाचा विषय दिला, संपून गेला, परंतु इतर ज्या काही गोष्टी घडामोडी होत्या गेल्या 10 वर्षांमधल्या अनेक अडचणी होत्या, अनेक विषय होते आणि आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आज देवेंद्रजींच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत। महायुतीच्या उमेदवाराचा आपण म्हणजे प्रचार प्रसार जोमात करणार नाही, आज संध्याकाळी आम्ही बैठक घेतोय 7 वाजता वेळापूर या ठिकाणी आणि 7 वाजता बैठकीमध्ये आमचा निर्णय होईल। वेळापूर, सोलापूर, माळशिरस। पण ही बैठक सकारात्मक झाली का आणि तुमच्या शंकांचं निरसन केलेलं आहे? नाही, बैठक अतिशय सकारात्मक झाली। साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणाने पुढील दिशा ठरवू। नाराजगीतून भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, त्याला कुठेतरी विराम भेटलाय? नाही, म्हणूनच आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलवल्यानंतर आम्ही आलेलो आहे। या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर ठेवून आम्ही पुढील निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला आश्वासन काय मिळालं? नाही, आता आश्वासन ते आमच्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही चर्चा करू। धन्यवाद। पण तुमची उत्तम जानकर बोलत होते। देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाली, आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे। बैठकीत काय म्हणजे अनेक दिवसांपासून जे प्रयत्न सुरू होते त्याला यश मिळालं? उत्तमराव जानकर साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी वेगळ्या विषयी होती, माझ्यावर ते कधीच नाराज नव्हते, त्यामुळे सातत्याने माझ्याशी संपर्कात होते। आज बैठकीत चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे आणि उद्या उत्तमराव जानकर फॉर्म भरायला उपस्थित असतील। जय हिंद। उत्तमराव जानकर देवेंद्र फडणवीसांशी बोलले, त्यांची नाराजी दूर झालेली आहे, ते काही पक्ष सोडणार नाहीयेत। आज ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि फॉर्म भरत असताना ते आमच्या सोबत असतील अशी भावना व्यक्त होते आहे। महत्त्वाची बैठक होती आज देवेंद्र फडणवीसांबरोबर उत्तम जानकर यांची आणि ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यांना सोलापूरची जागा हवी होती,